नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 21, 22, 23 जानेवारी 2024 या तारखेचा या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पुन्हा वादळी पावसाची शक्यता, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून तुरळक ठिकाणी गारपीटची शक्यता देखील आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तर। सध्या वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे। तर 21, 22, 23 जानेवारी 2023 या तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाची शक्यताही, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह या पावसाचा जोर पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तर बंगालचा उपसागर आणि भारताचा पूर्व परिसर या भागामध्ये 21 आणि 22 जानेवारीच्या दरम्यान वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे तामिळनाडूचा दक्षिणी परिसर, केरळचा दक्षिण किनारपट्टीचा परिसर या भागामध्ये हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। तसे तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर या भागात ढगाळ स्थिती राहील, पावसाची शक्यता फारशी नाही। तर भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम, हैदराबाद इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर जोरदार पावसाची शक्यता ही भुवनेश्वर, कांतामल, राउरकेला, कोरबा, रायपूर, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोलकाताच्या आसपासच्या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात अर्थात विदर्भाच्या भागामध्ये या वादळी पावसाची शक्यताही पुढील 3 दिवसांमध्ये असणार आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचा अंदाजा उत्तर भागामध्ये गोबरवाही, निपाणी, डोंगरी, काटंगी, वारासिवनी, बालाघाट या भागात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। तुमचा तेरा, चांगझरी, गोंदिया इकडे हलका मध्यम वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा आणि लांजलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका असून उत्तरेकडे जोर जास्त राहील, बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। डोंगरगड, चिंचोला, देवरीलाई हलका मध्यम पाऊस बऱ्याच परिसरात राहील। तर भंडारा जिल्ह्याकडे लखनी, साकोली, संग्रणी इकडे हलका मध्यम राहील आणि अडायल, पावनी, भिवापूरलाई हलका पाऊस दक्षिण भागात राहील। इतर भागात ढगाळ वातावरण राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा, वर्धी, चिखली, धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला, खरपसर या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील 3 दिवसांमध्ये उत्तर भागात राहील। तर गडचिरोली जिल्ह्याकडे दिगुरी, किमटेमेदा, देसिंग, तुलमाल, अरमोरी, कुरखेडा, बालेटोला इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह राहील। वलनी, सिंदेवाई, राजोळी, मोलसावलीलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। चामर्शी, घोटलाई हलका मध्यम राहील। आष्टी, मुळचेरा हलका मध्यम पाऊस राहील। एटापल्ली, अहेरीलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। गिरवाडा, पाराकोटलाई हलका राहील आणि पंकजनूर, कापसीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। धनोरा, मुरमगाव, मालवेरा इथे जोरदार पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटासह असून गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। भांबरगड, पासेवाडा, सुंदरा इकडे हलका मध्यम आणि पूर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बदलापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूर आणि खेडगाव या भागातही हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। गुगस रोड, चंद्रपूर, भाटाडी, भद्रावती, मोरली, कुटवाडा, चारगोपैकी, चिमूर, ब्रह्मपुरी इकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे यवतमाळ, वर्धा ढगाळ स्थित राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। नागपूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे।
अकोला, अमरावती, बुलढाणा इकडे ढगाळ स्थिती राहील, पावसाची शक्यता नाही। तर अमरावतीच्या उत्तर भागामध्ये अचलपूर, चिखलदरा, हरिसालधारणी या भागात हलक्या सरींचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे वातावरण कोरडे राहील। कोकण विभागात बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात वातावरण पुढील 3 दिवसांमध्ये कोरडे असून ढगाळ स्थिती बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।